नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मसाले खिचडीची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग बघूयात की साहित्य काय काय लागणार आहे. शेंगदाणे घेतलेत, कांदा चिरून घेतलाय, त्यानंतर बटाटा चिरून घेतलाय मी इथे, कोथिंबीर घेतली आहे, ड्राय मसाला घेतलाय आणि कैरी किसून घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर आपण कुकरमध्ये तेल घालून जिरा मोहरीचा फोडणी करून घेणार आहोत. जिरा मोहरी इथे घालून घेते मी. मस्तपैकी याचा तडका आपण देणार आहोत आता याला. त्यामध्ये हळद घालते थोडीशी, त्यानंतर आपण जो ड्राय मसाला घेतला होता तो मसाला मी इथे घालणार आहे. यामुळे खिचडीला एकदम वेगळी अशी टेस्ट येते. तर हा मसाला खूप इथे फायदेमंद ठरणार आहे. त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि शेंगदाणे, याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. शेंगदाणे पण एकदम छान असे तळले गेले पाहिजे. त्यानंतर आपण जो पोटॅटो आणि ओनियन घेतला होता कापून तो इथे मी ॲड करते. व्यवस्थित याला पण तेलामध्ये असं छान फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर जी कैरी मी किसून घेतलेली होती ती कैरी पण यामध्ये ॲड करते. कैरी हा एकदम याचा स्पेशल पार्ट आहे खिचडीचा. आपण नॉर्मली कैरी ॲड नाही करत, त्यामुळे हिला काही जण या खिचडीला कैरी खिचडी पण बोलतात. चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करून घेते. त्यानंतर थोडीशी रेड चिली पावडर, व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाला पण थोडा घालते. मिक्स झाल्यानंतर आता इथे आपण जे 2 कप इथे आपण तांदूळ आणि मूग डाळ आणि मसूर डाळ घेतली मी. तर हे मिक्स करून आपण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर थोडंसं पाणी यामध्ये मी टाकते. जास्त पण पाणी ॲड नका करू, नाहीतर एकदम चिकट आपली खिचडी बनते. कोथिंबीर वरतून घातली आहे आणि प्रमाणानुसारच पाणी घालायचं. तर हिला आता आपण झाकण लावून होऊ देणार आहोत. आपली मसाला खिचडी ही इथे तयार झालेली आहे. बघा, अतिशय छान आणि एकदम चविष्ट दिसायला दिसते. कैरीमुळे यामध्ये एक वेगळा स्वाद येतो. तुम्ही पण अशी मसाला खिचडी करून बघा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.